नमस्कार सर्वांना. चला मंडळी, आज करूया अंडा करी. तर अंडा करी करण्यासाठी इथे मी 4 अंडी कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, एक अर्धा ग्लास आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे अंड्यामध्ये. त्याचबरोबर मी इथे तांदूळसुद्धा धुवून घेतलेले आहेत. तर कुकरला मी अंडे आणि भात दोन्हीसुद्धा शिजवून घेणार आहे. तर असं केल्याने आपला गॅस आणि वेळ दोन्हीही वाचला जातो. तर एकीकडे आपला कुकर होतोय तोपर्यंत इथे मसाल्याची तयारी करून घेऊया. तर एक मीडियम साईजचा कांदा मी पातळ स्लाईसमध्ये चिरून घेत आहे. त्याचबरोबर थोडंसं सुकं खोबरंसुद्धा मी पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेलं आहे. तर 1 वाटीभर खोबरं मी चिरून घेतलेलं आहे. तर इथे मी सुकं खोबरं घेतले, तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल. तर खोबरं आणि कांदा आपला चिरून झालेला आहे. आता आपण बाकीचं साहित्य काढून घेऊया. तर 1 इंच अद्रकचा तुकडा मी सोलून घेतला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तो कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. तर कोथिंबीर आणि अद्रक आणि टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. तर मंडळी, अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. झटकन पटकन होणारी रेसिपी आहे. अजिबात वेळ न लागता अगदी पटकन होते आपली ही अंडा करी. तर कोथिंबीर घालून घेतली, अद्रक घालून घेतला, त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घातला आणि एक 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर थोडासा पुदिना घालून घेऊया. तर पुदिना घातल्यानंतर इथे आपण 1 टीस्पून एवढी हळद घालून घेऊया आणि घरचा मसाला आहे कांदा लसूण मसाला, तो घालून घेत आहे. तर तो तिखट आहे, तर पोह्याचा 1 चमचा आणि अगदी थोडासा मी घातलेला आहे. तर तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर एक अर्धा चमचा इथे मटण मसाला घातलेला आहे. तर मटण मसाला किंवा चिकन मसाला किंवा गरम मसाला तुम्ही इथे वापरला तरीसुद्धा चालेल. तर आता आपण खोबरं आणि कांदा भाजून घेऊया. तर खोबरं मी पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर ओलं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल. तर खोबरं आणि कांदा आपण छान भाजून घेऊया, थोडंसं थंड करून घेऊया आणि मग वाटण करून घेऊया. तर एकीकडे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. तर कुकर थंड होईल, लगेचच आपण अंडीसुद्धा थंड करायला ठेवून देऊया. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर कुकर उघडून आपण अंडेसुद्धा काढून थंड करायला ठेवून देऊया. तर इथे आपण जो कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे. ते सुद्धा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याचा मसाला वाटून घेऊया. तर मसाला एकदम छान असा वाटून घ्यायचा आहे, बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर मसाला आपला वाटून झालेला आहे. अंडीसुद्धा आपली थंड झाली होती, तीसुद्धा सोलून घेतलेली आहेत. तर आता आपण अंडा करीला फोडणी घालून घेऊया. तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तर इथे मी 4 टेबलस्पून एवढं तेल घालून घेत आहे. तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आपण नॉनव्हेजला थोडंसं तेल जास्तीचंच घालतो. तर तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपण अंडी तळून घेऊया. जर तुम्हाला अंडी तळून नसतील घालायचे तर तुम्ही न तळतासुद्धा अंडा करीमध्ये अंडं घालून घेऊ शकता. तर कधी कधी मी असं तळून घेते, तर कधी असंच अंडं भाजी फोडणीला घातल्यानंतर वरतून घालून घेते. तर तेल आपलं छान कडकडीत आहे. तर तेलामध्ये आपण इथे कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला. कढीपत्ता आपला लगेचच तडतडला की आपण इथे जो मसाला वाटून घेतला होता तो घालून घेऊया. तर मसाला आपण थोडासा कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला मसाला भाजायला. अगदी 4 ते 5 मिनिटभरच आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. तर तिखट वगैरे आपण सगळं घातलेलं आहे. अगदी फक्त लसूण अद्रकचा जो कच्चापणा आहे तो निघेपर्यंत आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्या मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे. तर अगदी 4 ते 5 मिनिटभरच आता मी हा मसाला छान भाजून घेतला आणि आता आपण
तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण पाणी घालून घेऊया. तर रश्श्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला अंड्याचा रस्सा हवा आहे पातळ घट्ट, त्याप्रमाणे इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर आता आम्ही नॉनव्हेज हे शक्यतो भाकरीसोबतच खातो, तर इथे मी त्यानुसारच इथे 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तर 2 व्यक्तींसाठीच मी ही भाजी करत आहे. तर इथे मी अंड्यांना काप घालून घेत आहे आणि असं काप घालून मग अंडाकरीमध्ये अंडे घालून घेऊया. तर असं काप घातल्यामुळे छान असा रश्श्याची चव अंड्यामध्ये लागली जाते. तर इथे अंडे घालून घेतलेले आहे. भाजीला आपली छान उकळी फुटलेली आहे. तर भाजीला उकळी फुटली की आपण इथे बारीक गॅस करून घ्यायचा आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एवढा पातळ थोडासा असा रस्सा केलेला आहे. तर इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. तर भाजी थंड झाली की अजून थोडीशी घट्ट होते. तर भाकरीला थोडासा मीडियम असा रस्सा मी करते. एक 10 मिनिटभर आपण छान भाजी उकळून घेतली. छान आपल्या भाजीला तर्री सुटलेली आहे आपल्या अंडाकरीला. सर्वात शेवटी इथे आपण हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर एकदम सिंपल रेसिपी आहे, एकदम टेस्टी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली अंडाकरी ते. तर आता आपण इथे सर्व करणार आहोत भाकरीसोबत. भाकरी, कांदा, लिंबू आणि अंडाकरी. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा अशा पद्धतीने अंडाकरी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी नॉनव्हेज खात नसेल तर अंडी तेलामध्ये न तळता तेलामध्ये डायरेक्ट मसाला फोडणीला घाला. छान पाणी घालून उकळवून घ्या आणि व्हेज भाजी करून घ्या आणि नंतर अंडी घाला. व्हेज भाजी अगोदर काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर अंडे घालून घ्यायचे. म्हणजे व्हेजिटेरियनसुद्धा खातील आणि नॉन व्हेजिटेरियनसुद्धा आपली ही करी खाऊ शकतील. थँक्यू.